राज्य सरकारने काल विधिमंडळात मांडलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी भरघोस योजना जाहीर केलेल्या आहेत। त्यापैकी एक असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमुळे सर्वसामान्य महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यामुळे राज्यभरातल्या विविध समाज घटकातील महिलांचे प्रतिनिधी आज विधान भवनात आलेले होते। यावेळेला त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांचं औक्षण करत त्यांना राखी बांधली। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे। या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगली जुंपल्याचं दिसून आलं। सुरुवातीला सत्ताधारी पक्षाकडून विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलं। किस्सा कुर्सी का असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर व्यंगचित्रातून टीका करण्यात आली। एक आघाडी 12 भानगडी, गाव बसा नाही, लुटेरे आ गए अशा जोरदार घोषणा सत्ताधाऱ्यांनी दिल्या। याच वेळेला ठाकरे गटाचे आणि शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली। त्यांच्या नेत्यांच्या 12 भानगडी त्यांच्या लक्षात आल्यात म्हणून उद्धव साहेबांना खुर्ची द्या असं ते म्हणतात। पण फोटो अर्थ वेगळा लावू नका। उद्धव साहेबांना खुर्चीवर त्यांनी बसवलंय, याचा अर्थ 12 भानगडी त्यांच्या नेत्यांच्या आहेत म्हणून पुन्हा उद्धव साहेबांना सन्मानाची खुर्ची द्या असं ते सांगतात। म्हणून त्यांना मी धन्यवाद देतो। आमदार नाहीयेत, भाजप किंवा राष्ट्रवादीचा एकही आमदार त्यांच्या मी एवढंच सांगितलं ना की शिंदे गटाचे आमदार आहेत, त्यांना पश्चाताप झालाय। उद्धव साहेबांना सोडून गेल्याबद्दल त्यांना पश्चाताप झालाय, त्याचं ते प्रायश्चित करतायत पायऱ्यांवर। लक्षात घ्या तुम्ही, ते उद्धव साहेबांच्या विरोधात बोलत नाहीयेत आणि म्हणून त्यांच्या समोर सांगण्याचं धाडस मी करतोय। आवडतं सांगा, काय तुम्हाला नेमकं म्हणायचं आहे? तुम्ही विठ्ठल रखुमाई महाराष्ट्राचं आराध्य दैवत मूर्ती घेऊन तुम्ही आले, म्हणजे तुम्हाला पण मान्य ना विठ्ठल रखुमाई महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे। मग एका विठ्ठलाला बाजू करून रखुमाईला बाजूला करून पूजा होऊ शकते का? काल चुकीना का होईना पण पूजा करताना फक्त विठ्ठलाची मूर्ती होती, रखुमाई कुठे दिसतच नव्हती। रखुमाईशिवाय विठोबाची पूजा ही मान्यच नाही।